विसरवाडी पोलिसांची धडक कारवाई, सुमारे 30 लाखांच्या प्रतिबंधित तंबाखू व आयशर जप्त। नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई करत 30,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। यामध्ये 15,40,000 रुपयांच्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि 15 लाख रुपये किमतीचे आयशर मालवाहू वाहन जप्त करण्यात आले असून या कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत। गुजरातमधून महाराष्ट्रात प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील समोजा राजस्थानी हॉटेल परिसरात पोलिसांनी सापळा रचून आयशर वाहन अडविले। तपासणी दरम्यान रिमझिम जाफरानी जर्दा नंबर 1 आणि गोल्डन सफारी जाफरानी जर्दा या ब्रँडच्या एकूण 15,40,000 रुपयांच्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला। या पॅकेटवर उत्पादकाचे नाव व पत्ता नमूद नसल्याचेही तपासात उघड झाले। या प्रकरणी सलीम बच्चू खान याला ताब्यात घेण्यात आले असून अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील BNS संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्न सुरक्षा अधिकारी सुरेंद्र रोहिदास डवले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे। NDT न्यूज साठी रईस शेख, विसरवाडी।